वेलकम वेलकम वेलकम. तर वेलकम बॅक मित्रांनो. मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी NMMS सॅट एक्झाम 2025 चे एकदम धमाकेदार नवीन व्हिडिओ. आज आपण पाहणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे नक्कीच तुमच्या परीक्षेत मदत करणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. तर आपल्या स्क्रीनवरती क्वेश्चन आहे, विच सायंटिस्ट डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू 5 ग्रुप्स. म्हणजेच सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, कार्ल लिनियस, हेकेल, रॉबर्ट हार्डिंग विटेकर आणि कोपलँड. तर कार्ल लिनियस यांनी काय केलं होतं, 1735 मध्ये ऑर्गॅनिझम्स यांना 2 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं होतं, व्हेजिटेबिलिया आणि ॲनिमेलिया. नंतर मग आले हेकेल यांनी काय केलं होतं, 1866 मध्ये 3 ग्रुप्स मध्ये ऑर्गॅनिझम्सला डिवाइड केलं, जे प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमेलिया हे 3 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं. नंतर आले कोपलँड यांनी काय केलं, कोपलँड यांनी 1938 मध्ये ऑर्गॅनिझम्सला 4 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स आणि ॲनिमल्स. आणि हेच 4 ग्रुप मध्ये अजून एक किंगडम ऍड केलं, त्याचं नाव आहे फंगाय. हे कोणी ऍड केलं, हे केलं रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी. रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी 1969 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं होतं, जे आहेत मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांट्स आणि ॲनिमल्स. तर आपलं राईट आन्सर कोणता असणार आहे, बरोबर उत्तर कोणतं असणार आहे, रॉबर्ट हार्डिंग विटेकर यांनी 5 ग्रुप्स मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाइड केलं होतं. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साइज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज स्मॉलर दॅन डॅश डॅश मायक्रोमीटर. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सची साईज किती असते? सूक्ष्म जीवांचा आकार हा डॅश डॅश मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो. तर ह्याचं उत्तर आहे, साईज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचं जी साईज आहे ते 100 मायक्रोमीटर पेक्षाही कमी असतं, 100 मायक्रोमीटर पेक्षाही कमी असतं. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते? व्हायरस आलं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये व्हायरस आलं, नंतर बॅक्टेरिया, नंतर प्रोटोझोआ, अल्गे आणि फंगाय. तर व्हायरसची साईज किती असते? व्हायरसची साईज सगळ्यात कमी असते, 10 नॅनोमीटर टू. व्हायरसची साईज किती असते? व्हायरसची साईज 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर एवढीच असते. आणि बॅक्टेरियापेक्षा व्हायरस जे आहेत ते 100 पटीने छोटे असतात. बॅक्टेरियाची साईज किती असते? मग बॅक्टेरियाची साईज असते 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर, 100 मायक्रोमीटर पेक्षा जास्त नसते. प्रोटोझोआ ह्यांची साईज किती असते? प्रोटोझोआची साईज असते 200 मायक्रोमीटर. नंतर आहे अल्गे मध्ये ह्यांची साईज किती असते? तर ह्यांची साईज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर असते. आणि फंगाईची साईज किती असते? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. अच्छा, बॅक्टेरियाची साईज किती असते? बॅक्टेरियाची साईज असते 1 to 10 मायक्रोमीटर असते, फक्त 1 to 10 मायक्रोमीटर. बॅक्टेरियाची साईज किती असते? 1 to 10 मायक्रोमीटर. 1 to 10 मायक्रोमीटर. तर सगळ्यात छोटे कोण असतात? व्हायरस पेक्षाही छोटे कोण असतात? व्हायरस पेक्षा मोठे कोण असतात? बॅक्टेरिया पेक्षा मोठे कोण असतात? प्रोटोझोआ. आणि प्रोटोझोआ पेक्षा कमी असतात अल्गे आणि फंगाई. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय लिव्हिंग बिंग इन प्रोटिस्टा किंगडम. प्रोटिस्टा किंगडम मधले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला ओळखायचे आहेत. तर प्रोटिस्टा मध्ये कोण कोण असतं? प्रोटिस्टाच्या आधी कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊया आपण. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते. प्रोटिस्टा हे कसे असतात? हे युकॅरियोटिक सेलने बनलेले असतात. युकॅरियोटिक सेल.
दोन प्रकारचे सेल असतात, एक असते प्रोकॅरियोटिक आणि एक असते युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक जे असते ते अनडेव्हलप्ड सेल असते, त्याच्यामध्ये सेल न्यूक्लियस नसतात, सेल ऑर्गनेल्स नसतात. आणि युकॅरियोट जे असते ते डेव्हलप्ड सेल असते. तर डेव्हलप्ड सेल मध्ये काय काय असते, सेल न्यूक्लियस असते आणि सेल ऑर्गनेल्स पण असतात. नेक्स्ट आहे प्रोटिस्टा, हे युनिसेल्युलर असते, म्हणजेच एकच सेलने बनलेला असते, युनिसेल्युलर. प्रोटिस्टा मध्ये काय काही ऑर्गॅनिझम्स हे ऑटोट्रॉफ्स असतात. काय असतात, ऑटोट्रॉफ्स, म्हणजे हे स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, कारण ह्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असते जे स्वतःचं जेवण स्वतः बनवत असतो. नेक्स्ट आहे ह्यांची अजून एक कॅरेक्टरिस्टिक आहे ह्यांच्याकडे, की हे लोकोमोशन करू शकतात. आणि लोकोमोशन साठी ह्यांचे जे ऑर्गन्स असतात ते वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स असतात लोकोमोशन साठी. फॉर एक्झाम्पल युग्लिना मध्ये काय असते, युग्लिना मध्ये फ्लॅजेला असते, अमिबा मध्ये स्युडोपोडियम असते लोकोमोशन साठी. नंतर पॅरामिशियम मध्ये सिलिया असते, सिलिया म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर, छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असते पॅरामिशियम मध्ये. तर प्रोटिस्टाचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत प्रोटिस्टा मध्ये, सगळ्यात पहिलं आलं युग्लिना, वोल्वोक्स, पॅरामिशियम आणि प्लाझ्मोडियम आणि काय, आणि अमिबा. हे सगळे काय आहेत, हे सगळे प्रोटिस्टा आहेत. प्रोटिस्टा किंगडम मध्ये एवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी असत्य विधान ओळखायचे. म्हणजे हे आपल्या समोर 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, यापैकी एक स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि 3 बरोबर आहेत. तर चुकीचं स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. तर अमिबा हॅज स्युडोपोडिया फॉर लोकोमोशन. आताच आपण मागच्या क्वेश्चन मध्ये डिस्कस केलं, अमिबा मध्ये काय असते, स्युडोपोडिया असते लोकोमोशन साठी. तर हे तर बरोबर आहे, ट्रू. युग्लिना इज अ हिटेरोट्रॉफिक फंगस. तर मला सांगा युग्लिना हे हिटेरोट्रॉफिक असते का, युग्लिना हे फंगस आहे का, युग्लिना हे फंगस नाहीये, युग्लिना काय आहे, प्रोटिस्टा आहे. तर हे स्टेटमेंट कसं आहे, हे स्टेटमेंट फॉल्स आहे, म्हणजेच हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सेकंड ऑप्शन. खालचे तर ऑप्शन आपल्याला बघायची गरजच नाही. व्हायरसेस आर द एज ऑफ द लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स, बरोबर आहे. टोबॅको मोसॅक डिसीज इज कॉज्ड बाय व्हायरस, हे पण बरोबर आहे. तर चुकीचं इनकरेक्ट स्टेटमेंट जे आहे ते सेकंड ऑप्शन आहे. कुठलं, सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज फंगस. तर ह्याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे फंगस कोणते आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याकडे ऑप्शन आहे अल्गे, पेनिसिलियम, अमिबा आणि युग्लिना. तर अमिबा आणि युग्लिना आताच आपण डिस्कस केलं. अमिबा आणि युग्लिना हे काय आहेत, अमिबा आणि युग्लिना हे प्रोटिस्टा आहेत. काय आहेत, प्रोटिस्टा. अल्गे हे काय आहे, अल्गे हे शेवाळ आहे जे पाण्यावर येत असते. फंगस म्हणजे काय, फंगस म्हणजे बुरशी आणि अल्गे म्हणजे शेवाळ. अल्गे जे असते ते पाण्यावर येत असते, फंगस जे आहे ते डेड अँड डिकेइंग मॅटरवर येत असते. त्याच्यामुळं अल्गे तर नाही, म्हणजे हे तिन्ही पण नाही, सेकंड, फोर्थ आणि फर्स्ट, अल्गे, अमिबा आणि युग्लिना हे तिन्ही पण नाहीयेत. उरलं कोण, पेनिसिलियम. तर पेनिसिलियम इज द करेक्ट आन्सर. पेनिसिलियम हे काय आहे, पेनिसिलियम हे फंगस आहे. तर आपलं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपतो. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. NMMS सॅट एक्झाम 2025 चे अजून दमदार व्हिडिओज लवकरच येणार आहेत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग आणि कीप विनिंग.